मैं हूं सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभणी आज तक। चलते हैं आज की उस खबर की तरफ जिस खबर को लेकर आप भी देखकर हो जाएंगे परेशान। आज ये हाल हो गया है गवर्नमेंट का कि गवर्नमेंट ने पूरे 15 अप्रैल 2021 से 30 अप्रैल 2021 तक पूरी तरह से लॉकडाउन लगा दिया है पूरे महाराष्ट्र में। उसके बावजूद उन लोगों से पैसा वसूल किया जा रहा है जिन लोगों ने लोन उठाया है। आज हद हो गई। एक कॉल आया अजमत खान इनको, और कॉल आया इस बात के लिए कि मुद्रा लोन के 100 रुपये आपने भरना है EMI के 100 रुपये। आप ताज्जुब करेंगे जब हम पहुँचे उस बैंक में, परभणी शहर के पेड़गांव रोड पर जो बैंक है, बैंक का ब्रांच है, SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया का ब्रांच है। वहाँ पर जब हम पहुँचे तो वहाँ पर यह हाल हो गया है कि 100 रुपये लेने के लिए मैनेजर ने 100 रुपये भर कर लिए हैं। EMI 100 रुपये, आप ताज्जुब करेंगे। और लोगों से ज़बरदस्ती फ़ोन कॉल करके पैसा किस तरह से वसूल किया जा रहा है, ये हमने हमारे खुफिया कैमरे से ये रिकॉर्डिंग की है। आइए जानते हैं किस तरह की रिकॉर्डिंग है ये और क्या कहना है। जिसका लोन है, जिसके नाम पर लोन है, उस व्यक्ति ने किस तरह की प्रतिक्रिया दी है ये भी आपको बताएंगे। और उसी के साथ में परभणी के माजी खासदार तुकाराम रेंगे पाटिल, इन्होंने भी किस तरह का आह्वान किया है जनता से, किस तरह की प्रतिक्रिया दी है उन्होंने, ये भी देखेंगे। आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया अजमत खान इन्होंने दी है और क्या आह्वान किया है परभणी के जिलाधिकारी दीपक मुंगड़ीकर इनसे भी, और महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहब इनसे भी। महक ब्यूटी पार्लर बिस्मिल्लाह लेडीज टेलर, काजीबाग मस्जिद के पास, गालिब नगर दरगाह रोड और मासूम कॉलोनी, परभणी। एक बार जरूर आइए। मोबाइल क्रमांक 7721088557। महक ब्यूटी पार्लर बिस्मिल्लाह लेडीज टेलर, काजीबाग मस्जिद के पास, गालिब नगर दरगाह रोड और मासूम कॉलोनी, परभणी। एक बार जरूर आइए। मोबाइल क्रमांक 7721088557। मैनेजर साहब को मैंने बोला आपको मेरा लोन का है, मुद्रा लोन का लाओ इधर 100 रुपये का लोन का है। अकाउंट को होट लगा हुआ ना, अकाउंट को होट लगा तो वो पता नहीं लोन का है, 100 रुपये भरो बोले ला के, नंबर देना है। यही तो बोल रहे ना, उसको भर दो, स्लिप को स्लिप भर दो। ये लो, थोड़ा लिख लो ना, थोड़ा क्या है। अच्छा सर, ये ना ऑफिसर सर सुने ना, कलेक्टर साहब को बोलिए ना कि भाई हम इन लोगों को क्या करना चाहिए। मुझे तो आपको पेमेंट ला के देना चाहिए ना सर। खाली नहीं पता खाली नहीं तो मैं, मेरे पास लोग आएंगे तो पैसे दूंगा। मेरा दुकान ही चालू नहीं है, ताला लगा है मेरे दुकान पे, तो मैं लाके पैसे जमा करूंगा कहाँ से सर। मैं साल भर में मेरे पूरे हफ्ते फिरा मैंने सर, एक बार भी आपके पास से फ़ोन नहीं आया। मैंने 4 दिन पहले 5 दिन पहले मैं हफ्ता भरता था। आप बताइए ना। मैं ठीक है, मेरा छोटा सा का लोन है, मेरा ज़्यादा लोन बड़ा नहीं है, मुद्रा लोन है। लेकिन दूसरे जो बड़े बड़े ऊपर उनका क्या लूँगा सर, बोलो ये उन लोगों का क्या लूँगा सोचो ना। आप मैनेजर है बैंक के, आप बड़े बैंक के, छोटा मोटा बैंक नहीं है ना, आप तो बड़ा बैंक है ना। बोलो ना सर प्लीज़, आपके रिक्वेस्ट है, आप कलेक्टर साहब को फ़ोन कीजिए ना। हाँ सर बोलिए ना सर। अब मैंने जैसा आदमी है, मैं तो आत्महत्या करना पड़ेगा, क्या नहीं एक चित्तूर में आत्महत्या कर लिया, मैं भी क्या करूँ सर। मैंने चित्तूर में आत्महत्या कर लेना सर, मैं गलत बोल रहा क्या बोलूँ। ऐसे मत सोचिए। अरे सर मगर दुकानें चालू नहीं रही तो मैं आदमी करेगा क्या। नहीं, बात सही है आपकी। और कितनी बोली सर आप 100 रुपये आप मेरे, मैं आपकी बात को मान तो मैं आपके फ़ोन पे बराबर आ गया। मैं बोला भाई रोज़ा हूँ, हम धन्यवाद बोलेंगे। नहीं धन्यवाद आपका सर कि आप मेरा खाता चालू रख रहे हैं। ये लो प्लीज़ करो रिक्वेस्ट, शुक्रिया आपका। 100 रुपये पहुँची। SK ट्रेडर्स, दरगाह रोड, परभणी। शादी ब्याह में लगने वाले फर्नीचर के लिए सिर्फ नाम ही काफ़ी है।
आप हमारे पास पाएंगे महाराजा पलंग। आप जैसा ऑर्डर देंगे उसके मुताबिक डाइनिंग टेबल, सोफा सेट, वुड चेयर, महाराजा अलमारी, सिंगारदान, कूलर और भी बहुत कुछ। एक बार ज़रूर आएं SK ट्रेडर्स, दरगाह रोड, परभनी। मोबाइल क्रमांक 9657949890। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार ज़रूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी। देखिए, मैं मेरी मिसेस मुमताज़ खान, अजमत खान, इनके नाम पर बैंक से लोन लेने वाला है, मुद्रा लोन, जो ब्यूटी पार्लर पे मिला था, जिसमें से 8,000 रुपये हमको भरना पड़ा था और 75,000 का हमारा लोन है। उसमें हमने लॉकडाउन लगने से पहले, उससे पहले हमने ये लोन उठाया था 1 साल पहले, और उसके पैसे हम कंटिन्यू भरते आए थे। यहाँ के बैंक के अधिकारी जो मैनेजर थे, पंकज पाटिल जी, जुनापेड़गांव रोड पे SBI बैंक के, उन्होंने ये लोन को दिलाने के लिए मैंने 3-4 बार चक्कर मारा था उनके पास, लेकिन उन्होंने कहा कि भाई मेरे पास फील्ड ऑफिसर नहीं है। तो मैं बोला सर मेरा एक छोटा से का लोन है, कोई बहुत बड़ा लोन नहीं है, और मेरी बीवी इतनी पढ़ी लिखी है, ये सब कागज़ आपके पास दाखिल करने के लिए तैयार हूँ। तो उन्होंने कहा कि ठीक है बाबा, मैं खुद चल के देखूँगा। तो उन्होंने मुझसे 5:40 का टाइम दिया था कि आपकी दुकान देखने के लिए चलूँगा। वो मेरे साथ चले, मुझे लोन भी दिलाए। लेकिन हाँ, अभी लॉकडाउन पिछले साल भी लॉकडाउन था, अभी का भी लॉकडाउन है, तो पार्लर नहीं चलाना बोल के आदेश है गवर्नमेंट के। तो गवर्नमेंट के जब आदेश निकल रहे कि भाई पार्लर मत चलाओ, लेकिन पार्लर पे जो मुद्रा लोन दिए वाला है, तो फिर वो लोन फेरना कहाँ से हमने? फिर वो फेरने के लिए हमको बैंक से बार बार फ़ोन आ रहे, बार फ़ोन जो आ रहे। आज तो इतना हद होगी कि आज उन्होंने कहा कि आप कम से कम 100 रुपये तो भी ला के भरो, सिर्फ 100 रुपये ला के भरो। ये देखिए मेरे पास 100 रुपये की पौती, मेरे को 100 रुपये ले जाके आज भरना पड़ा। ये क्या मकसद है मेरे समझ में नहीं आ रहा। एक तरफ जनता के लिए ये मुद्रा लोन बोला जाता है, छोटे उद्योग के लिए देश के प्रधानमंत्री मोदी जी कहते हैं कि देश सबके विकास के लिए हम काम कर रहे हैं, हम सबके साथ सबका विकास। तो सबके साथ सबका विकास है, तो फिर ये कहाँ का ये 100 रुपये भी मेरे को भरने लगा रहे। और एक तरफ बोल रहे कि हम गरीबों को ये योजना है वो योजना, फिर ये योजना दे के हमको क्या फ़ायदा है इसका? ये बोले ये जो योजना आपने जो दी वाली हमारे को, ये जो पैसे गवर्नमेंट, भाई हमारे अगर से दुकानें चालू रहते थे, अगर से हम नहीं भरते थे तो वो गलत काम था। लेकिन दुकानें बंद हैं, फिर हम पैसे भरो, ये कहाँ से कहाँ? और महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से भी मैं विनती करना चाहता हूँ कि जब आपने ये 15 अप्रैल से 30 अप्रैल तक लॉकडाउन लगाने का आपने जब घोषणा कर दिया, पिछला तो चलिए अभी लॉकडाउन घोषणा कर दिया, तो ये क्यों नहीं कहा बैंक वालों की कि भाई ये छोटे छोटे जो बैंक के लोन उठाए वाले, कोई 2.5 लाख उठाया होगा, कोई 3 लाख उठाएगा, कोई ऑटो उठाया होगा, कोई ना कोई दुकान, कोई फोटो की दुकान के लिए लिया, कोई किसी न किसी दुकान के लिए लिया होगा ना, तो उसने भरना कहाँ से पैसा? आप तो लॉकडाउन बोल रहे। और फिर परभणी के कलेक्टर साहब से एक मैं पूछना चाहता हूँ कि भाई 15 तारीख से लेके 30 तारीख तक जब मुख्यमंत्री ने लॉकडाउन बोला, फिर ये आपका दूसरा लॉकडाउन कौन सा है? मेरे समझ में नहीं आ रहा कि 17 तारीख से 22 तारीख तक खतरनाक, ये क्या लॉकडाउन का? अरे बाबा, बीमार है, मर रहे, कर रहे, ये सब हम समझते ना, हमारी भी जान प्यारी है, हर किसी को जान प्यारी है साहब, आपको नहीं। आप खाली एक रिक्वेस्ट है कि आप खाली गवर्नमेंट से आपके जितने, आपको जब तक लॉकडाउन लगाने का अधिकार है ना, परभणी के जितने भी नौकरी करते हैं उनकी आधी पेमेंट मैं पूरी नहीं बोल रहा हूँ, उतनी पेमेंट कम से कम उन व्यापारियों तक पहुँचाओ। वो करके तो था ना, खाली लॉकडाउन, गरीबी मरना, हम गरीबों ने मरना, दूसरे ने नहीं मरना। मैंने अभी थोड़ी देर पहले आदरणीय फौजा मैडम से बात किया, राज्यसभा सदस्य, उन्होंने बोले कि ये बहुत गंभीर प्रश्न है। मैंने उनसे कहा कि ये मुद्दा आपको देखना पड़ेगा। मैंने माजी खासदार तुकाराम रेंगे पाटिल साहब से बात किया कि सर मतलब ये मुद्दा बहुत गंभीर है, आपको देखना पड़ेगा। उन्होंने कहा कि मुझे ये बात, मैं बिल्कुल बात करूँगा। मैडम ने कहा कि मैं खुद आज कलेक्टर और मुख्यमंत्री से बात करूंगी कि ये क्या चल रहा बोल के परभणी में। ठीक है, लेकिन परभणी के अंदर जो चल रहा है, परभणी में प्राइवेट लोगों को भी जगह नहीं है, उनको ये दे रहे वो दे रहे, वो बात हमको किसको ऑब्जेक्शन नहीं है, लोग अच्छे हो रहे वो बात अलग है। अरे लेकिन जो ऑलरेडी कुछ दवाखाने हैं परभणी में, सालिया डॉक्टर खालिया कौसर, इनका इतना बड़ा हॉस्पिटल, वो इस्तेमाल करो ना, उन लोग देने को तैयार है। फौजिया मैडम राज्यसभा सदस्य, उनका इतना बड़ा स्कूल है,
कि आपके कई पेशेंट वहाँ अच्छे हो सकते हो, खरीब है शहर के अंदर, वो जगह देने को तैयार है, वो लेने को तैयार नहीं है। आप क्या चल रहा है कुछ समझ में नहीं आ रहा। कुछ ना कुछ अगर से गलती हो रही है शासन की, ये ज़रूर, मगर एक मैं अपील करना चाहता हूँ आज परभनी के चैनल के माध्यम पे एक रिक्वेस्ट है कि गवर्नमेंट ने एक ऐसी कमेटी तय करे कि ये जो लॉकडाउन जो लगाया जा रहा है उसके ऊपर जो खर्चा हो रहा है या उसके ऊपर यंत्रणा जो रखनी जा रही है वो तो आप देख रहे हैं, लेकिन उनके ऊपर भी शासन ने ऐसी 5 लोगों की कमेटी जो शहर के क्यों नहीं होते, जो हमारे पास के तो नेता लोग जो है आज पता नहीं क्यों रोड पे नहीं आ रहे, मेरे को नहीं मालूम। लेकिन मेरी अपील है गवर्नमेंट से कि ये लॉकडाउन मत लगाइए और ऐसी कमेटी 5 लोगों की बनाइए कि सामान्य व्यक्ति तक जाए और सामान्य व्यक्ति का मसला हल करे। जय हिंद, जय महाराष्ट्र। मोहम्मद अकबर का जनता एल्यूमिनियम, पाडोला कॉलोनी, सुभेदार नगर, दरगाह रोड, परभनी। हमारे पास एल्यूमिनियम पार्टीशन, स्लाइडिंग विंडोज, ग्लास वर्क, कंपोजिट पैनल, एल्यूमिनियम डोर्स, कबर्ड्स तैयार और फिट करके सबसे कम कीमत में मिलेंगे। एक बार संपर्क जरूर करें मोहम्मद अकबर। मोबाइल क्रमांक 9890232128। समंदर खान अंसार खान सेल्स एंड सर्विस। हमारे यहाँ नए पुराने हैप्सी 4 की मोटर पाइपलाइन दुरुस्त किए जाते हैं, साथ ही खरीदी बिक्री भी किए जाते हैं। सुबेदार नगर, खुबा मस्जिद, परभनी। मोबाइल क्रमांक 9921448257। समीर टेंट हाउस, कुदरती कॉर्नर, कादराबाद प्लॉट, परभनी। हमारे पास तरह के प्रोग्राम के लिए सामान किराए पर मिलेगा। शादी, एंगेजमेंट, चिल्ला जैसे सभी प्रोग्राम के लिए संपर्क करें सैयद मुज्जमिल। मोबाइल क्रमांक 9766683126। आज महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये करोनाच्या संसर्गानं धुमाकूळ घातलेला आहे। अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत, अनेक लोक या संसर्गाचे बळी ठरलेले आहेत। यामुळं बऱ्याचशा लोकांचे व्यवसाय, उद्योग, रोजीरोटी हे सगळं बंद झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारवर सुद्धा काही मर्यादा आहेत, परंतु शेवटी सरकारला या जनतेची काळजी घेणं हे सरकारचं कर्तव्य ठरतं। या भावनेतून जनतेच्या शासनाकडून अपेक्षा आहेत की किमान अशा संकट काळात तरी सरकारनं आम्हाला किमान जीवन जगण्यापुरता तरी आधार द्यावा किंवा हातभार लावावा, ही सर्वसामान्य गरीब माणसाची एक अपेक्षा आहे। आणि त्या दृष्टीनं या महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन लावायचा किंवा नाही लावायचा, लॉकडाऊन लावायचा असेल तर काय नियम करायचे, काय मदत करायची, या विषयावर महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक वेळा नेत्याच्या बैठका झाल्या, अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या आणि शेवटी हा संसर्ग कमी करण्यासाठी आणि ही जी संसर्गाची साखळी आहे ती साखळी तोडण्यासाठी शेवटी काही कडक लॉकडाऊन न करता काही कडक निर्बंध लावण्याचं सरकारनं धोरण स्वीकारलं आणि कालच्या 14 तारखेपासून या महाराष्ट्रामध्ये नवीन काही नियम करून, नवीन काही नियमावली करून या संसर्गाचा साखळी तोडण्यासाठी कडक नियम असे शासनाने जाहीर केले। हे नियम जाहीर करीत असताना शासनानं काही लोकांना मदत व्हावी या उद्देशाने एक पॅकेज जाहीर केलं। या पॅकेजचं खरं म्हणजे सर्वसामान्य आम्ही सर्व लोक त्याचं स्वागत करतो, त्याच्याबद्दल दुमत नाही। परंतु हे पॅकेज जाहीर करीत असताना सरकार जे खऱ्या अर्थानं अफेक्टेड लोक होणार आहेत त्या लोकांना सरकारला त्या लोकांचा विसर पडला, एक तर विसर पडला म्हणावं लागेल किंवा अनावधानानं ते चुकून राहिले असतील। परंतु जी खऱ्या अर्थानं ही जी काही संचारबंदी, टाळेबंदी या ठिकाणी केली त्यामध्ये त्यांनी अत्यावश्यक सेवा चालू ठेवल्या। बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांनासुद्धा त्यांच्या साईटवर कामगाराला राहायची व्यवस्था करून बांधकामाचे कामं चालू ठेवायला परवानगी दिली, अत्यावश्यक सेवा चालू ठेवायला परवानगी दिली। फिटर उड़ान पुल के पास अनुषा टैकिस के सामने गंगाखेड़ रोड, परभनी। 24 तास सेवा। अगर आपकी गाड़ी किसी भी जगह पर परभनी शहर के किसी की भी जगह पर पंक्चर हो रही है तो आप टेंशन ना लें, ये नंबर पर फ़ोन करें। 24 घंटे सेवा उपलब्ध है। सैयद शकील, सैयद इस्माइल, संपर्क ज़रूर करें। खाजगी वाहतुकीला काही प्रमाणात परवानगी दिली आणि हे जे नियम लावलेत, परंतु तरी पण लोक हे सगळे जरी नियम लावले तरी लोकांचं रस्त्यावर येणं थांबलेलं नाही
अनावश्यक गर्दी लोकांची करणं हे काम चालूच आहे. आणि यामुळं आणि सरकारनं जे काही घोषणा केल्यात की जे कामगार आहेत, जे नोंदणीकृत कामगार आहेत, त्या कामगारांना 2,000 रुपये मदत द्यायची त्यांच्या खात्यामध्ये, जे ऑटो चालक आहेत त्यांना 1,500 रुपये मदत द्यायची, अशा काही घोषणा केल्या. परंतु आज खऱ्या अर्थानं खाजगी वाहतूक चालू आहे. ठीक आहे, एखाद्या ऑटोवाल्याला आता हे कडक नियम असल्यामुळं जास्त प्रमाणात लोक रस्त्यावर येणार नाहीत, परंतु जे कोणी गरजू येतील त्यावेळेला त्याला ज्या ऑटोधारकाला चालकाला समजा 500 रुपये कमवतो रोज, तो 100 रुपये तरी कमी अशा परिस्थितीत. परंतु असे काही व्यावसायिक आहेत, ह्या आजची जी बंद त्यांनी जी काही नियमावली केली याच्यामध्ये केश कर्तनालय म्हणजे सलूनची दुकानं 100% बंद केली, हॉटेल व्यवसाय 100% बंद केले, कापड दुकान 100% बंद केले, पान व्यवसाय बंद केले. तर हे जे छोटे मोठे व्यवसाय बंद केले, तर ह्या छोट्या मोठ्या व्यवसायाच्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांच्या बाबतीत सरकारनं काही भूमिकाच घेतली नाही. आणि म्हणून सरकारनं कमीत कमी जसं तुम्ही बांधकाम करणाऱ्या मजुराला तुम्ही मदत केली, जशी तुम्ही ऑटो चालकाला मदत करायची भूमिका घेतली, तसं हॉटेलमध्ये काम करणारे कामगार आहेत त्या कामगारांनासुद्धा काहीतरी प्रमाणात तुम्ही मदत करायला हवी होती. याशिवाय जे समजा पानटपरीधारक आहेत, जे पानटपरी चालवतात, त्याच्यातून त्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, त्या पानटपरीचे व्यवसाय बंद पडले, त्या पानटपरीधारकासाठी काहीतरी मदत अपेक्षित होती. मिर्जा मेस, सुबेदार नगर, डिपो के पास, परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क ज़रूर करें मिर्ज़ा में सुबेदार नगर, डिपो के पास, परभणी। घर पहुंच सेवा खाने के टिफ़िन के लिए ज़रूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। याशिवाय जे काही आपले बूट पॉलिश करणारे आहेत, गटई कामगार आहेत, ह्या गटई कामगाराचे व्यवसाय 100% बंद पडले, ह्या लोकांना मदतीची अपेक्षा होती. याशिवाय टेलर लोक आहेत, छोटे छोटे टेलर लोक आहेत, त्यांना रस्त्यावर बसून टेलरिंगचं काम करतात, त्या लोकांनासुद्धा मदतीची अपेक्षा होती. इतकंच नाही तर कापड दुकानामध्ये आज कापड दुकान बंद आहेत, रेस्टॉरंट बंद आहेत. मग कापड दुकानामध्ये काम करणारे कामगार, रेस्टॉरंट हॉटेलमध्ये काम करणारे कामगार, ह्या लोकांना सरकारनं काहीच मदत जाहीर केली नाही. आणि मग ह्या लोकांना जे व्यावसायिक आहेत, दुकानदार आहेत, ते दुकानदारसुद्धा काही मदत करत नाहीत. कारण ते म्हणतात आम्हाला आमचा व्यवसायच होत नाही, आमची व्यवहारच होत नाहीत, आमची भवनीच होत नाही, आम्हाला आमच्या दुकानाचा हॉटेलचा किराया कसा भरावा याचं आमच्यापुढे संकट आहे. तर मग तुम्हाला काय मदत करणार? म्हणजे एक तर तो हॉटेलवाला व्यवसायवाला तो अडचणीत आला, कापड दुकानदाराला अडचणीत आला, आणि त्याच्याबरोबर तिथं त्याच्यावर आधारित असणारे कामगार आज गुमास्ता संघाचे लोक माझ्याकडे येऊन गेले. ह्या लोकांना सरकारनं काहीच मदत केली नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काही लोकांना सरकारनं काही घटकांना मदत करायची आणि काही घटकाला मदत करायची नाही, तर ही म्हणजे जनतेवर अन्याय व्हायला लागला. यामुळे लोकांमध्ये एक असंतोष निर्माण व्हायला लागलेला आहे. आज कलावंताचं पहा, आम्ही कलावंतांचं जीवन संपूर्णतः सांस्कृतिक कार्यक्रम केले तरच कलावंतांचा त्यांना रोजगार मिळतो किंवा त्यांची उपजीविका चालते. आज एक वर्षापासून सर्व सांस्कृतिक सभागृह बंद आहेत, सर्व थिएटर्स बंद आहेत, सर्व कार्यक्रम बंद आहेत, कुठलाही कार्यक्रम स्टेज कार्यक्रम कुठेही आज वर्षापासून होत नाही. मग आज ह्या कलावंतांची किती दयनीय अवस्था असेल, किती कलावंत उपाशी मारायला लागलेत, ह्याची सरकारनं थोडी ह्या कलावंतांना आज बरेचसे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावाच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी कलावंत आहेत. काही कलावंतांच्या अर्ज आहेत, काही कलावंत नोंदणी आहेत, काही कलावंत नोंदणी करत नसतील. परंतु ज्या लोकांचं उपजीविका साधन कलावंत त्याची कला सादर करूनच त्यांचं उपजीविका चालते, अशा लोकांना सरकारनं काय मदत केली? ह्या लोकांना सरकारनं ह्या पॅकेजमध्ये काहीच दिलं नाही. SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, मासूम कॉलोनी, दरगाह रोड, परभणी। अगर आप घर बैठे इंग्लिश में बात करना सीखना है तो आज ही कांटेक्ट करें SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस। मोबाइल नंबर 9823797828। आणि म्हणून आम्ही आज काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून किंवा काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी म्हणून आज अनेक लोक आमच्याकडे सकाळपासून माझ्याकडं सतत लोकांचा हे ओढा येत असतो किंवा आमच्यासाठी काय कराल तुम्ही, आमच्यासाठी काय कराल तुम्ही सरकारमध्ये आहेत. तर म्हणून मला आपल्या ह्या माध्यमातून मला शासनाचे आमच्या सरकार पक्षाचे, आमच्या काँग्रेस पक्षाचे नेते, शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे सर्व मंत्रिमंडळ, मंत्रीगण आणि शासन सेवेतले जे वरिष्ठ अधिकारी आहेत,
या लोकांच्या निदर्शनास आणून द्यायचं की जे अफेक्टेड लोक आहेत ह्या तुम्ही जी 15 दिवसाचा आता कडक ताळेबंद केलेला आहे, संचारबंदी केलेली आहे, याच्यामध्ये ह्या लोकांवर इफेक्ट होणार आहे, हे लोकांना उपाशी मारावं लागणार आहे. तर ह्या लोकांसाठी तुम्ही काय नियोजन केलेलं आहे? ह्या लोकांना जसं त्या लोकांना कामगाराला तुम्ही दिलं, जसं ऑटो रिक्षा चालकाला दिलं, जसं फेरीवाल्याला तुम्ही मदत केली, तशी हे जे मी घटक तुमच्यासमोर मांडले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या घटकांनासुद्धा आपण सरकारनं काही ना काहीतरी फुलाची पाकळी मदत केली पाहिजे. याशिवाय जे व्यावसायिक आहेत, मग हॉटेलचा एखादा हॉटेल करणारा, हॉटेलचं भाडे, त्या हॉटेलचं भाडंसुद्धा त्याला 50% आकारलं पाहिजे. आता खाजगी मालक 50% आकारणार नाहीत, परंतु ज्या ठिकाणी म्युन्सिपाल्टीचे काही इमारती आहेत, ज्या ठिकाणी काही शासनाची इमारती आहेत, ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काही इमारती आहेत, त्या इमारतीत जर तुम्ही हॉटेल चालकाला दिले असेल तर ह्यातसुद्धा 50% याचं कर आकार 50% भाडं त्यांनी वसूल केलं पाहिजे. राहिला खाजगी मालकाचा प्रश्न, खाजगी मालकालासुद्धा यांनी सरकारनं सूचना दिल्या पाहिजे की तुम्ही तुमचे जे गिरायक आहेत, तुमचे जे भाडेकरू आहेत, मग ते हॉटेलवाले असतील, तर एक स्पाचे दुकानवाले असतील, किंवा पार्लरचे दुकानवाले असतील, किंवा हॉटेलचे दुकानदार असतील, कापड दुकानदार असतील, तर ह्या लोकांनासुद्धा खाजगी मालकांनासुद्धा त्यांचा कमीत कमी अर्धा किराया त्यांचा माफ केला पाहिजे. जर हे करीत नसतील तर सरकारनं काहीतरी याच्या बाबतीत धोरण ठेवलं पाहिजे. म्हणून तुम्हाला जर सरकारनं न्याय देत असताना सरकारला कोणी एका घटकाला किंवा एका समुदायाला न्याय देऊन चालणार नाही. सरकारची ही नैतिक जबाबदारी आहे की या राज्यामध्ये असणाऱ्या सर्व घटकांना, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं ही सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका घटनेनं स्वीकारलेली आहे. म्हणून घटनेनुसार हे जे काही तुमचे वंचित घटक राहिलेले आहेत, मी जे काय आता उल्लेख केलेले हे जे वंचित लोक घटक राहिले आहेत, ह्या घटकांनासुद्धा न्याय देण्यासाठी सरकारनं फेरविचार करण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे. आणि मी सरकारला या सर्व वंचित लोकांच्या वतीनं, मग ते पानटपरीधारक असतील, त्या ठिकाणचे सलूनवाले असतील, या ठिकाणचे गुमास्ता कामगार असतील, या ठिकाणचे हॉटेलमध्ये काम करणारे वेटर कामगार असतील, फोटोग्राफर असतील, किंवा कलावंत असतील, या सगळ्याच्या वतीनं मी शासनाला नम्र विनंती करतो की ह्या लोकांनासुद्धा मदतीची गरज आहे. सरकारलासुद्धा मदत करणं सगळ्याला सरकारवरसुद्धा मोठा ताण आहे, परंतु कुठेही जरी ताण असेल तर माणसं जीवन ठेवणं हे सरकारचं कर्तव्य आहे. म्हणजे कुठल्याही कामाला प्राधान्य देऊच्या माणसाला जिवंत राहण्याला प्राधान्य देणं हे सरकारचं काम आहे. आणि आज परभणीमध्ये मेडिकलच्या ज्या काही सुविधा आहेत, ह्या पण सुविधा कोरोना रुग्णांना वेळेवर मिळत नाहीत. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाहीत, गोळ्या मिळत नाहीत. आज व्हेंटिलेटर इथं पेपरला सांगतात व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत, परंतु मी 2 दिवसापासून माझ्या एका पेशंटसाठी मी सिव्हिल सर्जनना फोन करतो आहे, संबंधित डॉक्टरांना फोन करतो आहे की एका पेशंटला आम्हाला तो व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्या. आणखी व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ शकलं नाही. म्हणजे जर गरीब माणसांना जर व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसेल, औषध उपलब्ध नसेल, तर सरकार तुम्ही एवढे पैसे आम्ही आरोग्य यंत्रणेला, जिल्हा प्रशासनाला एवढ्या मोठ्या प्रमाणाचा निधी महाराष्ट्र सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे, परंतु ह्या निधीचा लोकांना खरोखर उपयोग होतो आहे का याचीसुद्धा शहानिशा सरकारच्या वतीने कोणी केली पाहिजे. याच्यावरसुद्धा कोणाचं तरी नियंत्रण असलं पाहिजे. पण हे आज कोणावर नियंत्रण राहिलेलं नाही. ज्याला लुटता येईल त्यांना लुटण्याचं काम सुरू झालेलं आहे. ज्या लोकांना त्रास सहन करता येईल ते लोक त्रास सहन करत आहेत. म्हणजे आज लोकांना सरकार असून आपण कोणाचं आपल्या पाठीमागं कोणीही नाही अशा प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. म्हणून शासनाला आमची आग्रहाची विनंती आहे की शासनानं ह्या सगळ्या गोष्टीचा सर्वसमावेशक विचार करून सर्व घटकांना, वंचित घटकांना, ज्या लोकांना ह्या संचारबंदीचा, लॉकडाऊनचा फटका बसलेला आहे त्या लोकांना न्याय द्यावा. तसेच बँकेंनासुद्धा सूचना देण्याची आवश्यकता आहे. आज मुद्रा लोनचीसुद्धा वसुली करण्याची आज मुद्रा लोन खरं म्हणजे हे गरिबांचा उत्कर्षासाठी ही मुद्रा लोन योजना काढलेली आहे. आणि आज ह्या मुद्रा लोनचीसुद्धा सक्तीने वसुली करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आज मी तर म्हणतो कुठल्याही बँकेनं आज कोणालाही सक्ती लावू नये. आणि ह्या बाबतीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनं RBIला सूचना देण्याची आवश्यकता आहे. आज सेंट्रल गव्हर्नमेंट पैसे बँकेंना उपलब्ध करून देते, तर सेंट्रल गव्हर्नमेंटनं या सूचना देण्याची गरज आहे की बाबा काही करा, परंतु अशा इतक्या भयानक परिस्थितीमध्ये लोक जीवन जगण्यासाठी असमर्थ आहेत. अशा परिस्थितीत लोकांचं वसुली तुम्ही करू नका, परंतु आज बँका सक्तीने वसूल करतायत. आज आताही माझ्यासमोर माझी एका कार्यकर्त्याची माझ्याकडे पावती आहे. हे मुद्रा लोनचं लोन आहे. आणि मुद्रा लोनचं काय आहे, हे लोन पार्लरसाठी घेतलेलं लोन आहे. पार्लरसाठी लोन असून किती असणार, 10,000, 15,000, 25,000, याच्यापेक्षा 1 लाखाच्या आत बाहेर. पण याचेसुद्धा आज SBIमध्ये त्यांनी 100 रुपये जबरदस्तीने भरून घेतले.
म्हणजे एवढं 100 रुपये का भरेल म्हणजे ही जर आज अशा परिस्थितीमध्ये आज माणसाला 10 रुपयासाठी माणूस आज परेशान आहे, 10 रुपयासाठी आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह आज कसा चालवायचा यासाठी परेशान आहे. आणि अशा ह्या मुद्रा लोनची सुद्धा सक्तीने वसुली बँकेने जिल्ह्यात चालू आहे. काय करायला सरकार, काय करायला प्रशासन, हा आमच्या पुढे प्रश्न आहे. आणि म्हणून ह्या सरकारनं सगळ्या गोष्टीचा विचार करावा. कोणावर अन्याय होणार नाही, सगळ्याला न्याय मिळेल. आणि सरकार हे सगळ्याला न्याय देण्यासाठी आहे. सरकारनं सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी. आणि जे लोक आज कलावंतापासून मी जे काही घटकाचा उल्लेख केला आहे, या घटकालासुद्धा सरकारनं जी काही त्या मदत करता येईल ती मदत करावी, अशी मी सरकारला या सर्वांच्या वतीने विनंती करत आहे. अगर आपके पास आपके पड़ोस में किसी को मूलव्याध है, बगंदर है, नासूर है, तो आप फिक्र ना करें, डॉक्टर राव से कांटेक्ट करें. ये उनका पता है, साई क्लिनिक व नर्सिंग होम, गवाने चौक, परभनी. डॉक्टर राव को 40 साल का तजुर्बा है, गवाने चौक, परभनी. मोबाइल नंबर 9890090925. सेकंड नंबर 9420621924. मैं हूं सैयद अखिल, आप देखते रहिए मेरे साथ परभनी आज तक. ये न्यूज़ कवर किया हमारे परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान इन्होंने, और इनके साथ में 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के परभनी शहर प्रतिनिधि रियाज कुरैशी इन्होंने मिलकर. आप देखते रहिए मेरे साथ परभनी आज तक. मैं हूं सैयद अखिल. आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन ज़रूर दबाएं. उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें. आप हमें फेसबुक और ट्विटर पर भी फॉलो कर सकते हैं. मुझे दीजिए इजाज़त. जय हिंद.